कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे. आज भारताकडे स्वतःला आम्हीच साधला आहे, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला असून भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आपण हेही लक्षात घ्यायला पाहिजे, स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही येते. न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे, ज्यावर आपला देश आज उभा आहे. देशप्रेम हे केवळ घोषणातून नको, तर ते आपल्या कृतींमधून दिसले पाहिजे. आपण चांगले विद्यार्थी, जबाबदार नागरिक आणि सतत मतदार झाले पाहिजे. आपण आपले शिक्षण, कौशल्य आणि बुद्धी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी वापरली पाहिजे. असं म्हटलं जातं, शिक्षण आपल्याला विचार करायला शिकवतं आणि विचार करणारा माणूसच खरं स्वातंत्र्य भोगू शकतो. आजच्या या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवावं की मी माझ्या अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करून भारताला, माझ्या देशाला अधिक प्रगत, शांतमय आणि विकसित देश बनवण्यासाठी योगदान देईन. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वातंत्र्य म्हणजे केवळ भूतकाळाची स्मृती नाही, तर ती आपल्या वर्तमानाची जबाबदारी आणि भविष्याची दिशा आहे. जाता जाता मी एवढंच म्हणेन, रंगमयीच्या नात्यात तिरंगी असावा, उत्साह देश प्रेमाचा अंगी जायचा लावा, जयघोष भारताचा समर्पी गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा, सदैव चिरायू व्हावा. शेवटी या भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो क्रांतिकारकांनी बलिदान दिले, त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम करून मी माझे भाषण थांबवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. What is